इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज लिंबू चौकातील या प्रभाग क्रमांक 15चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत। साहेब, आज आपली 2 दिवस झाले रॅली गेलेत, किती दिवस चालू आहे, नागरिकांचा काय प्रतिसाद आहे? आम्ही मागील तीन दिवसापासून प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार रवींद्र लोहार, मी स्वतः प्रकाश पाटील आणि माझी मिसेस मनीषा प्रकाश पाटील, आम्ही तिघेजण शिवसेनेकडून उभा आहोत। 3 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण भाग सगळा आम्ही पेंदून काढला। लोकांच्या मध्ये केलेल्या कामाचा प्रतिसाद, त्यांच्या सगळ्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सगळ्या सदिच्छेनं आज आम्हाला पाहायला मिळतोय। रस्ते गटारे हे तर आम्ही कामं केलीतच, पण विधवा पेन्शन असते किंवा बंद पडलेलं पेन्शन असते, संजय गांधी निराधार असते, इंदिरा गांधी वृद्धापकाळ असते, या सगळ्या योजना आम्ही भागामध्ये प्रभावितपणे राबवल्या। हे आमचे सन्माननीय खासदार धैर्यशील दादा माने यांच्या माध्यमातून मागील 1.5-2 महिन्यापासून आम्ही रवींद्र लोहार त्यांनी त्यांच्या भागातील सगळी कामं ऑलरेडी 95% पूर्ण केलेत। मी माझ्या भागातील 95% कामं पूर्ण केली होती। आम्ही जवळजवळ 80 लाख रुपयेचा फंड आमच्या शेजारच्या प्रभागामध्ये, म्हणजे जे माजी नगरसेवक आमच्या शेजारच्या भागातील आहेत त्यांच्या सन्माननीय नाईक साहेब आणि साखरेवेरे यांच्या भागामध्ये आम्ही तो फंड वापरला आणि मागील 15 दिवसामध्ये या सगळ्या कामाचं उद्घाटन आम्ही केलं। त्यामुळे लोक म्हणतात की तुम्ही नगरसेवक व्हायच्या आधीच आमच्या भागातील समस्या जाणून तुम्ही काम करताय, त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी राहणार, कुठल्याही प्रकारच्या आमिषाला न बळ पडता आम्ही पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं राहणार। येणाऱ्या 10 तारखेला सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 10 तारखेला येत आहेत आणि लाडक्या बहिणीने आम्हाला सांगितले की आम्ही त्यांच्या स्वागताला जोरदार तयारी करणार आहेत। आम्हाला 2 दिवस आधी पक्की तारीख सांगा, डायरेक्ट तारीख आहे, पण चुकून जर तारीख एखादी बदलली तर आम्ही या तारखेला निश्चित त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे राहणार आहोत। धन्यवाद। साहेब, या ठिकाणी एक सांगा, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या विकास कामाचा आपल्याला नक्की फायदा होईल का? नक्कीच होणार, कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये महिलांसाठी एसटी पास निम्मा म्हणजे 50% महिलांसाठी एसटी भाड्यामध्ये सूट देण्यात आली। अशा प्रकारचे म्हणजे क्रांतिकारक निर्णय त्यांच्या काळात बरेच निर्णय घेण्यात आले। त्यातला हा दुसरा भाग म्हणायचा झाला की लाडकी बहीण योजना, संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेली ही योजना खऱ्या अर्थानं महिलांच्या सबलीकरणासाठी आणि युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेचा लाभ होतोय। जे एखादी निराधार महिला असेल तर तरी सुद्धा या योजनेचा तिला लाभ होतोय, म्हणजे ज्यांना इतर योजनेपासून वंचित आहेत ते ह्या योजनेला पात्र राहतात। अशा प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलं काम, उठावदार काम या योजनेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघितलं असाल, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेला विकास कामाचा हा नक्कीच माझ्या प्रभागासाठी होईल असे इथं या ठिकाणी उमेदवारांनी व्यक्त केलेलं। येणारा काळ आणि येणारी वेळ ही त्यांच्यासाठी नक्कीच सगळ्यात असेल अशा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतोय। धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन